तर स्वागत आहे सर्वांचं पार्ट 3 मध्ये। तर प्रत्येक जण त्याच्या कामामध्ये झोपेल होता। कोण काय काम करतंय तर कोण काय काम करतंय। इथे आहे ना ईशान एकदम खतरनाक एक्सपेरिमेंट चालू। आता सजवायच्या पडद्यांनी सुद्धा त्याला साडी घालतो तो, म्हणजे काय बोलणार आहे आता। नंतर त्याला समजलं अरे नाही ये ना भडवे व्हिडिओ काढून राहिले, काहीतरी गडबड आहे। हिची माही काहीतरी गडबड चालू होती बघा, पण काय चालू होती आता आठवण नाही राहिलं। इकडे प्रियांका कोपऱ्यात बसून मस्त बाकी फोन चालू होता, काय टेन्शन नाही। आणि इकडे ईशान फुल फर्स्टेड झाला होता, कारण त्याचं कोणी ऐकतच नव्हतं। त्यांनी डायरेक्ट बसून घेतलं होतं, मग चालू द्या। तेवढ्यात काहीतरी वरतून जोरात पडलं। मग ईशान म्हणतो नाही नाही चालू द्या तुम्ही, चालू द्या तुमच्या मताने चालू द्या। त्यानंतर मयूर दादा मस्त ट्रॉफी घेऊन येऊन चालले होते बरं का। मी म्हणले एक मला पण देऊन टाक। सोमची प्लेसमेंट झाल्याबद्दल आम्ही त्याला ट्रॉफी देत होतो ना, इकडे केतन त्याला वेगळ्या धुतीत होता। इकडे सेम टू सेम आलोकनी तेच केलं बरं का। हे परफेक्ट एक्झाम्पल आहे काळे कांड केल्याच्या नंतर माझा मित्र। हे आमचे स्नॅपचे येडे चेतन सर होते। इथं आहे ना केतन निलेगाला टाइमिंग पकडलं बघ, त्याची इरादी बरोबर नव्हती आणि ईशान व्हिडिओ काढत होता। त्यानंतर प्रगतीचा बर्थडे होता, तो सेलिब्रेट केला सगळ्यांनी। नंतर आले सगळे चहा प्यायसाठी बरं का। आणि काय विषय चालू होते यांचे, यांना समजत होते, मला तर काही समजत नव्हतं, मी गपचूप बसून गेलो होतो।